यावेळेला काय बॉल टाकलाय, वेग प्रचंड आहे या रोनककडे आणि रोनकने विकेट काढली आहे, महत्वाची विकेट आलेली आहे. दांडी गुल केली आहे आणि नयनने चांगली कामगिरी केली परंतु त्यांची विकेट घेतलेली आहे. चांगली बॅटिंग करत होते परंतु प्रचंड वेगातील बॉल पायावर पडून यष्टांवर देखील लागला जातोय. रोनक कमबॅक करताना पाहायला मिळत आहेत. 45 धावा धाव फलकावर आहेत. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ आहे. शुभम जातात बॅटिंगसाठी. शुभम पाटील जे शिरल्याचं हेही एक युवा टॅलेंट सध्या चर्चेत आहे. वेगवान फटका, पंचांनी नो बॉलचा घोषणा तिकडे केली आहे परंतु येतोय नो बॉल आणि त्याच्यानंतर चौकार सुद्धा सांगतायत पंच. आता तुम्ही म्हणाल पहिला नो बॉल का दिला, तर कोणती प्रक्रिया पहिली जी होते पंच ते घोषित करत असतात. पहिला नो पडला होता म्हणून नो दिला आणि त्याच्यानंतर चौकार गेलाय म्हणून चौकार दिलाय. आदित्य गरत पंच एक चांगले खेळाडू सुद्धा आहेत आणि सध्या उरण तालुक्यातील एक नामवंत पंच म्हणून त्यांची ओळख आहे. आणि दुसऱ्या बाजूला पंच हेमंत कोळी सर विविध स्पर्धांमध्ये भारतभर देखील ज्यांनी कामगिरी केलेली आहे. समोर खेळलाय खडे खडे बॉल सीमारेषेच्या पलीकडे षटकार. जर हॅट्रिक षटकार लगातारचे 3 षटकार मारले तर त्यांच्यासाठी 2000 रुपयाचा पुरस्कार करण मडवी यांच्याकडून दिले जाणार आहेत. करण मडवी चिरले जर लगातारचे 3 षटकार मारले तर पहिला तर मारलाय. शम्स ट्रॉफी तेलंगेमध्ये काय परफॉर्मन्स केला या मुलाने, जबरदस्त. आणखीन एक आर रार 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 खतरनाक षटकार. काय मारलाय, युवा टॅलेंट आहे. जेमतेम 18-19 वर्षाचा हा खेळाडू समोरच्या दिशेने एका पायावर मात्र स्ट्रोक समोर मारलाय आणि आता आणखी एक मारला तर 2000चा पुरस्कार आहे. तो मात्र करण मडवी चिरले यांच्याकडून. 62 झालेले आहे. तिसरी ओव्हर सुरू आहे. मैदानात गेले आणि षटकार चौकाराची आतषबाजी सुरू केली आहे. शुभम पाटील चिरल्याचं युवा टॅलेंट सध्या मैदानात पाहायला मिळतात परंतु रोनकही काही कमी नाहीयेत. अखूट टप्प्याचा बॉल, षटकार नाही आला परंतु चौकार आलाय आणि धावसंख्या 4 ने पुढे जाते. 3 ओव्हरचा खेळ इकडे संपलेला आहे. धावसंख्या झाली आहे 66. मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला आपण पाहू शकता अमय पाटील आहेत, दुसऱ्या बाजूला शुभम पाटील आहेत. शेवटचं षटक आहे आणि 3 ओव्हरमध्ये 66 म्हणजे तब्बल 22च्या सरासरीने या धावसंख्या बनवलेल्या आहेत. टाकीगाव. आता प्रश्न हाच आहे की चैतन्यची आणखीन एक टीम पुढे जाईल का. 2 ऑलरेडी गेलेले आहेत आणि मग प्रश्न येतो तो कोणत्या टीम मधून खेळणार. परंतु आज चांगले संघ आणि चांगले आयकॉन सुद्धा आलेत त्याच्यामुळे तेवढं सोपं नाहीये परंतु ते प्रयत्न करतील. वाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या पुन्हा 1 ने पुढे जाते ती म्हणजे 67 धावा. खूप साऱ्या युवा खेळाडूंना लक्ष वेधून घेण्याची संधी असते रबर बॉलचं क्रिकेट
पण दरवर्षी पहा म्हणजे एकदा टेनिस बॉलचा क्रिकेटचा हंगाम सुरू झाल्यावर मॅच खूप सारे असतात, परंतु रबर बॉल क्रिकेटमध्ये मोठमोठे आयकॉन बरोबर खेळण्याची संधी तुम्हाला मिळते. थोडासा लांबून खेचलाय, खेचून मारलाय, तिकडे आहेत फिल्डर, फिल्डिंग चांगली होते, धावसंख्या 1 पुढे जाईल, 68 धावा धावफलकावर. आणि आता मात्र पुन्हा एकदा युवा टॅलेंट चिर्ले गावाचं आयकॉन म्हणून खेळतात शुभम पाटील. 4 बॉलमध्ये 20 रन त्यांनी केलेत, 2 षटकार 1 चौकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. आणखीन एक काय मारतोय हा खेळाडू, म्हणजे जसा अंदाज घेतला थोडासा पाठीमागे आहे आणि तसा बॉलला आदेश दिलाय जा सीमारेषेच्या पलीकडे. षटकार षटकार चौकाराचीच भाषा त्यांनी बोलली आतापर्यंत. 3 षटकार आणि 2 चौकार. षटकार चौकारात डील करताना पाहिला मिळतात हे खेळाडू शुभम पाटील. नाव लक्षात ठेवा, युवा टॅलेंट आहे, उरण तालुक्यातील चिर्ले गावचं. बॉलिंग तर सध्या चर्चेत आहे, परंतु बॅटिंगला अजबाब आहे. बॅटची कडा घेतली गेली आहे, बॉल पाठीमागे मार्गस्थ होतोय, तिकडे थोडीशी मिक्स फील्ड झाली आहे, 1 रन घेतली आहे, दुसरीचा कॉल दिला जाईल आणि इकडे 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या पुढे गेली 76. उच्चांकी धावसंख्या झालेली आहे. अकुटप्प्याचा बॉल, त्याच्यावर पुन्हा एकदा आक्रमण केलं गेलेलं आहे. चौकार येताना पाहिला मिळेल. आणखी एक मोठा फटका तिकडे येताना पाहिला मिळाला. 80 धावा धाव फलकावर झालेल्या आहेत, तर 7 चेंडूमध्ये 32 वर खेळत आहेत चिर्ल्याचे शुभम. 80 झाले आहेत, 2 बॉल बाकी आहेत अजूनही. पावसाळी क्रिकेटची स्पर्धा, भावेशजी गरत यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. हो हो, हेलिकॉप्टर, हा तर आणखी लाजबाब होता, पुन्हा पुन्हा पाहावा असा होता. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला सुद्धा आवडेल. काय बॅटिंग करतोय हा मुलगा, छोटासा खेळाडू आहे परंतु टॅलेंट जबरदस्त आहे. वा वा वा, लाजबाब बॅटिंग. भावेश गरत यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. चालतं फिरतं संगणक, बॉल पाठीमागे निघालेला आहे, तिकडे एक धाव मिळेल. धावसंख्या 1 पुढे गेलेली आहे. 87 धावा धाव फलकावर टाकेगाव टीमच्या. विजयासाठी 88 पाहिजे. भावेश गरत ज्यांची सकाळपासून सगळे आवर्जून वाट पाहत आहेत, मराठी उद्योजक भावेश गरत यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. संपूर्ण आयोजन कमिटी सुद्धा आवर्जून त्यांची वाट पाहत होती. अशी क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व, त्यांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत असेल. 1 डाव संपला, दुसऱ्या डावाकडे आपण जाणार आहोत. 87 झाल्यात, 88 करायच्या आहेत आणि ज्यावेळेला 88 करायच्या त्यावेळेला पुन्हा एकदा